नमस्कार. सेंद्रिय शेतीबद्दल बोलताना एक मोठा प्रश्न नेहमी येतोच. नक्की कोणती खतं आणि औषधं वापरायची? हो, अगदी. कारण बाजारात ऑर्गॅनिक नावाखाली इतकं काही मिळतं, पण प्रमाणित सेंद्रिय शेतीसाठी नेमकं काय चालतं हे समजून घेणं महत्वाचं आहे. आज आपण मनोहर शेटे यांच्या माहितीच्या आधारे बोलणार आहोत. बरोबर. श्री शेटे, जे IFOMचे ग्लोबल ऑर्गॅनिक लीडर आहेत आणि सॉइल टू बॉडी चॅनल चालवतात, त्यांची माहिती खरंच उपयुक्त आहे. आणि आपण इथे बोलतोय ते म्हणजे कायदेशीररित्या प्रमाणित सेंद्रिय शेतीबद्दल. हो, म्हणजे फक्त नॅचरल वाटलं म्हणून नाही. नाही, अजिबात नाही. तर या प्रमाणित शेतीसाठी त्यांच्या माहितीनुसार मुख्यत्वे 2 प्रकारचे पर्याय आपल्यासमोर आहेत. 2 प्रकार. अच्छा. पहिला कोणता आहे? म्हणजे जो शेतकरी स्वतः तयार करतो तोच का? अगदी बरोबर पकडलं. पहिला प्रकार आहे स्वनिर्मित, म्हणजे सेल्फ मेड. सेल्फ मेड. ओके. यात शेतकरी स्वतःच्या शेतात कंपोस्ट खत बनवू शकतो, गांडूळ खत तयार करू शकतो, किंवा समजा स्वतःच्या गायी असतील तर त्यांचं शेण व्यवस्थित कुजवून वापरू शकतो. आणि औषधांचं काय? म्हणजे किडी वगैरेसाठी? हो, त्यासाठी पण पारंपरिक पद्धती आहेत. कडुलिंब, करंज किंवा आपल्या भागातल्या ज्या काही कडू वनस्पती असतील त्यांचे अर्क अच्छा. ते पारंपरिक पद्धतीने काढून वापरता येतात. अगदी काय म्हणतात त्याला, मायक्रोबियल सोल्युशन्स, म्हणजे जीवाणू किंवा बुरशीवर आधारित द्रावणं जी शेतकरी घरी तयार करतात ती सुद्धा यात येतात. पण इथे एक मिनिट थांबा. म्हणजे मी काहीही नैसर्गिक वाटलं ते बनवून वापरलं असं चालणार नाही का? काही नियम वगैरे? उत्तम मुद्दा. हे सगळं स्वतः जरी बनवलं तरी ते सेंद्रिय शेतीच्या नियमांप्रमाणेच हवं. आणि सगळ्यात महत्वाचं काय बरं का, हां. तुम्ही कोणतीही स्वनिर्मित गोष्ट वापरणार असाल तर ती कशी बनवली त्याची पद्धत तुमच्या प्रमाणीकरण संस्थेला, म्हणजे सर्टिफिकेशन बॉडीला आधी कळवावी लागते. अच्छा, आधी सांगायचं. हो, त्यांची परवानगी घ्यावी लागते. त्याशिवाय वापरलं तर तुमच्या प्रमाणपत्राला धोका होऊ शकतो. ठीक आहे. आणि समजा बाहेरून आणलं तर? म्हणजे कुणाकडून शेणखत घेतलं किंवा पोल्ट्री खत? हां, पण चांगला प्रश्न आहे. बाहेरून आणलेलं शेणखत किंवा पोल्ट्री खत वापरता येतं, पण एक अट आहे. काय? ते पूर्णपणे कुजवलेलं, म्हणजे कंपोस्टेडच हवं. फ्रेश म्हणजे ताजं वापरता येत नाही. का नाही? कारण त्यात रासायनिक औषधांचे अंश असण्याची शक्यता असते किंवा हानिकारक जीवाणू असू शकतात. समजा एखाद्या डेअरीतून आणलं जिथे केमिकल्स वापरतात स्वच्छतेसाठी, हां, बरोबर. तर ते अंश खतात येऊ शकतात. मग तुमची सर्टिफिकेशन बॉडी आक्षेप घेऊ शकते. त्यामुळे कुठून आणले म्हणजे स्रोत, आणि कसं वापरणार म्हणजे पद्धत, हे दोन्ही महत्वाचं आहे. समजलं. म्हणजे स्वतः बनवताना पण नियम आणि बाहेरून आणताना पण नियम. आता दुसरा पर्याय, जे बाजारात मिळतं त्याचं काय? आजकाल भरपूर कंपन्या आहेत ज्या सेंद्रिय प्रॉडक्ट्स विकतात. हो, हा दुसरा प्रकार. बाजारात मिळणारी प्रमाणित सेंद्रिय खतं आणि औषधं, सर्टिफाईड इनपुट्स म्हणतात याला. सर्टिफाईड. म्हणजे काही कंपन्या त्यांची उत्पादनं खास सेंद्रिय शेतीसाठी बनवतात आणि मग त्यांना अधिकृत मानकांनुसार, जसं भारतासाठी NPOP आहे, NPOP, नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन. अगदी बरोबर, किंवा अमेरिकेसाठी NOP, युरोपसाठी EU, जपानसाठी JS, अशा स्टँडर्ड्सनुसार प्रमाणित करून घेतात. पण इथेच तर खरी फसगत होऊ शकते नाही का? म्हणजे लेबलवर ऑर्गॅनिक किंवा 100% नॅचरल लिहिलं म्हणजे झालं का? कसं ओळखणार की हे खरंच ओके आहे? हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. खरं तर लेबलवरच्या दाव्यावर अजिबात विसंबायचं नाही. अजिबात नाही? नाही, तुमची जबाबदारी आहे हे तपासणं की त्या उत्पादनाकडे त्या मानकाचं, म्हणजे समजा NPOPचं व्हॅलिड ऑर्गॅनिक सर्टिफिकेट आहे की नाही. अच्छा, सर्टिफिकेट बघायचं? हो, आणि फक्त सर्टिफिकेट आहे म्हणून नाही थांबायचं. त्यावरचा लोगो बरोबर आहे का, सर्टिफिकेशन नंबर काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याची एक्सपायरी डेट, म्हणजे वैधता तारीख काय आहे. ओके. आणि अजून एक पायरी आहे. ही माहिती तुमच्या स्वतःच्या सर्टिफिकेशन बॉडीकडून पण एकदा तपासून घ्यायची. विचारायचं की हे प्रॉडक्ट तुमच्या लिस्टमध्ये आहे का, आम्ही वापरू शकतो का. अरे वा, म्हणजे डबल चेकिंग गरजेचं आहे. समजा हे नाही केलं कुणी आणि फक्त ऑर्गॅनिक लेबल बघून वापरलं, पण सर्टिफिकेट नव्हतं किंवा एक्सपायर झालं होतं, तर काय होऊ शकतं? धोका खूप मोठा आहे. पहिलं म्हणजे त्यात भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे रासायनिक घटक असू शकतात. बापरे. हो, त्याचा अंश तुमच्या मालात येऊ शकतो. मग तुमची सेंद्रिय म्हणून जी ओळख आहे ती धोक्यात येते. जमीन खराब होऊ शकते. आणि सगळ्यात वाईट म्हणजे तुमचं जे सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण आहे हां? ते रद्द होऊ शकतं. इतक्या वर्षांची मेहनत वाया जाऊ शकते.
म्हणजे खूपच गंभीर परिणाम आहेत. अगदी. त्यामुळे बाजारातून काहीही घेताना खूप सावधगिरी आणि पडताळणी आवश्यक आहे. अर्थात अनेक चांगल्या, खरंच प्रमाणित कंपन्या आहेत बाजारात. फक्त निवड करताना खात्री करायला हवी. थोडक्यात काय तर सेंद्रिय शेतीसाठी खतं आणि औषधं निवडताना दोनच मार्ग दिसतायत. एक तर स्वतः बनवा, पण नियमानुसार आणि परवानगी घेऊन. बरोबर. किंवा बाजारातून घेत असाल तर लेबलवर जाऊ नका. आधी सर्टिफिकेट तपासा, त्याची वैधता बघा आणि तुमच्या सर्टिफिकेशन बॉडीकडून पण खात्री करून घ्या. अगदी नेमकेपणाने सांगितलं. पडताळणी म्हणजे व्हेरिफिकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे इथे. आणि तुमची सर्टिफिकेशन बॉडी यात नक्की मदत करते. त्यांना विचारायला अजिबात संकोच करायचा नाही. खरंय. आज आपण या प्रमाणित खतं आणि औषधांच्या नियमांवर बोललो. पण मला असं विचार येतोय की या नियमांच्या पलीकडे जाऊन म्हणजे फक्त बाहेरून काहीतरी टाकण्याऐवजी जमिनीचं आरोग्य नैसर्गिकरित्या जास्त काळासाठी कसं टिकवून ठेवता येईल, कसं सुधारायचं यावर अजून काय विचार करता येईल, हा प्रश्न पुढच्या विचारांसाठी नक्कीच महत्त्वाचा ठरू शकतो.